बोनस शेतकऱ्यांचा बोनस पैसे आमच्या हक्काचे कोणाच्या बापाचे पैसे आमच्या हक्काचे कोणाच्या बापाचे आम्हाला न्याय पाहिजे। मित्रांनो, शेतकरी जो आहे तो आपल्या शेतात मेहनत करून जे आहे लोकांना जीवनदान देतो, परंतु आज याच शेतकऱ्यांवरती जो आहे अत्याचार होत आहे। नमस्कार, मी प्रियंका बनिया आणि तुम्ही पाहत आहात प्रथम न्याय। मित्रांनो, आज आपण आझाद मैदान येथे आलो आहोत। येथे काही शेतकरी जे आहेत ते उपोषणावरती बसलेले आहेत। त्यांचा मुद्दा असा आहे की त्यांनी जे 2020 मध्ये जे शेतमाल त्यांचा होता तो विकल्यानंतर जो बोनस होता तो अद्यापही त्यांच्यापर्यंत पोहोचलेला नाही आहे। जवळपास आता 5 वर्ष होत आली, परंतु अद्यापही त्यांचा जो बोनस आहे, त्यांचे जे मेहनतीचे पैसे जे आहेत ते प्रशासनाकडून त्यांना दिले गेले नाही आहे। याच बोनस न भेटल्यामुळे आज या शेतकऱ्यांवरती जी आहे अत्याचार होत आहे। या शेतकऱ्यांचं जे असं म्हणणं आहे की प्रशासनाद्वारे जे लाडकी बहीण योजना काढण्यात आली होती, या लाडकी बहीण योजनेतून जे आहेत लाखो रुपये जे आहेत महिलांना देण्यात आले, परंतु जे शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे आहेत, त्यांच्या मेहनतीचे पैसे आहेत, ते अद्यापही त्यांना भेटलेले नाही आहेत। नेमका मुद्दा काय आहे, नेमका विषय काय आहे हे जाणून घेऊया त्यांच्याशीच। सर, तुमचं नाव काय आणि कुठून आलात? माझं नाव लोकमित्र रमेश यशवंत हिंदूराव। मी ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड तालुक्यामधून आलोय। मुरबाड तालुका शेतकरी संघाचा मी सभासद आहे। तुम्ही आज आझाद मैदानावर जे आहेत उपोषणावर बसलेले आहेत, नेमका मुद्दा काय आहे तुमच्या उपोषणाचा? मुरबाड तालुका भात खरेदी संघाने सन 2020-21 मध्ये शेतकऱ्यांचं भात खरीप हंगामात घेतलं, मात्र त्याची नोंदणी रब्बी हंगामात केली। सर्व्हर डाऊन असल्यामुळे 31 मार्च पर्यंत भात घेऊनही त्यांची नोंदणी झाली नाही आणि ते 500 शेतकरी बोनस पासून वंचित राहिले। या वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तो बोनसचा लाभ मिळावा या मागणीसाठी आम्ही सन 2021 सालापासून सातत्याने प्रयत्न करत आहोत। हिवाळी अधिवेशन, या इथलं पावसाळी अधिवेशन, उन्हाळी अधिवेशन, वेळोवेळी आम्ही आंदोलने करत आहोत। आम्हाला पहिल्यांदा रवींद्र चव्हाण अन्न नागरी पुरवठा मंत्री यांनी आश्वासन दिलं तुमचं बोनस देतो। तदनंतर आम्हाला छगन भुजबळ यांनी आश्वासन दिलं, माननीय अजितदादा पवार यांनी आश्वासन दिलं। आत्ताच अलीकडे 15 दिवसापूर्वी धनंजय मुंडे अन्न नागरी पुरवठा मंत्री यांनी सुद्धा आश्वासन दिलं। मात्र याबाबतचा संपूर्ण अहवाल ठाणे जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांनी शासनाला पाठवलेला आहे। अन्न नागरी पुरवठा सचिवांच्याकडे हा तयार झालाय। वित्त विभागाने परवानगी दिली, फक्त याच्यासाठी कॅबिनेटची मंजुरी पाहिजे। कॅबिनेटच्या मंजुरीशिवाय आम्हाला पैसे मिळणार नाहीत। तेवढी कॅबिनेटची मंजुरी मिळावी या मागणीसाठी आम्ही या उपोषणाला बसलेलो आहोत। तुम्ही आतापर्यंत जे आपले कॅबिनेट मंत्री आहेत त्यांच्याकडे पत्रव्यवहार केलेले आहेत की नाही? हो, भरपूर वेळा पत्रव्यवहार केलाय, अनेक वेळा पत्रव्यवहार केलेला आहे। त्यांचं या गोष्टीवर काय उत्तर आहे? करू असं म्हणतात, पण फाईल ती पुढे नेत नाहीत। आता फक्त छोटी गोष्ट आहे, मंत्रिमंडळाच्या बैठकीला घ्यायचे कॅबिनेटच्या, कारण वित्त विभागाने त्याला परवानगी दिलेली आहे, म्हणजे खर्चाचाही शुद्ध करे। आमची मागणी अशी आहे की महाराष्ट्रात, म्हणजे माझ्या माहितीनुसार, न मागणाऱ्या एकाही बहिणीने पैसे मागितले नाही, त्या लाडक्या बहिणींना लाखो रुपये दिले। आणि आम्ही जीवाचा आकांत करतोय, उपोषण करतोय, मोर्चा काढतोय, धरणे धरतोय, आंदोलन करतोय, तरी आम्हाला सरकार पैसे का आमच्या हक्काचे देत नाही हा सवाल आमचा सरकारला आहे। प्रशासनाने पूर्ण केल्या नाहीत, या पुढचं तुमचं काय पाऊल असेल? आम्ही आजपर्यंत 2020 ते 2025 पर्यंत आझाद मैदान असेल, नागपूरचा यशवंत स्टेडियम असेल, आझाद या दोन्ही स्टेडियमवर आजपर्यंत उपोषण करत आलो। आजपर्यंत रवींद्र चव्हाण, नंतर त्याच्यावर अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ साहेब, त्याच्यानंतर आता धनंजय मुंडे, आजपर्यंत आमचा उपोषणाला त्यांनी निर्णय काही दिलेला नाही। आजपर्यंत त्यांनी जर आमचा निर्णय जर नाही दिला, आजपासून पुन्हा आमचा उपोषण सुरूच राहील आणि आम्ही कर्तव्य करत राहू जेव्हापर्यंत आमच्या मागण्या शेतकऱ्यांच्या, ठाणे जिल्ह्यातील मुरबाडच्या शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरूच राहणार, चालूच राहणार। याबद्दल एवढंच बोलतो, इथं मी थांबतो। माझं नाव सुधाकर गोपाळ शेळके, मी मुरबाड तालुक्यातल्या आगाशी गावचा, पोस्ट मसा, तालुका मुरबाड, जिल्हा ठाणे। सर, तुमचं नाव काय आहे? बालकृष्ण सीताराम पवार। आणि 2020 मध्ये तुम्ही किती रुपयाचं जे आहे पीक उगवलेलं?
आम्ही पण 25,000 रुपये बोनस आमचा शिल्लक आहे, शासनाने दिला नाही आम्हाला. आणि जे मुरबाड जिल्ह्यातील जे शेतकरी आहेत ज्यांनी जे भाताचं पीक घेतलं होतं त्याचं किती रुपये एकूण किती रक्कम आहे ती तुमच्या बोनसची? 86 लाख रुपये अंदाजी रक्कम आहे ती सर्व शेतकऱ्यांची. 500 शेतकरी आहेत. सर, तुमचा हा जो बोनस आहे जो प्रशासनाने तुम्हाला दिलेला नाही आहे त्यासाठी तुम्ही मंत्रालयाला कितव्या वर्षापासून जे आहे पत्रव्यवहार करत आहात? रमेश हिंदुराव सरांच्या नेतृत्वाखाली आम्ही 2021 पासून ते आज तागायत शासनाला किंवा मंत्रालयाला पत्रव्यवहार केलेला आहे. तरी अजून शासनाने आम्हाला शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा बोनस द्यायला होकार देतात, पण अजून पूर्णपणे दिला नाही. सर, 2020 पासून तुम्ही जे आहेत ते या आंदोलनावर बसलेले आहेत. एवढे आंदोलन तुम्ही आतापर्यंत केलेले आहेत. तुमचे जे बोनसचे पैसे ते अजूनपर्यंत भेटले नाही आहेत. तुम्हाला प्रशासनाकडून काय उत्तर अपेक्षित आहे? प्रशासनाने इतर खर्च करतो त्याच्यामुळे शेतकऱ्याचे जे हक्काचे पैसे आहेत ते त्यांनी शासनाने द्यायला पाहिजे होते. विलंब केला त्यामुळे शासनाला आम्ही शेतकरी दिलगिरी दाखवतो. तुम्ही किती दिवसापासून जे आहेत आझाद मैदानावरती आंदोलनावर बसले आहात? 2021 पासून आम्ही जेव्हा उपोषण करतो त्यामुळे आम्ही 2025 पर्यंत आमचं चालूच आहे. जोपर्यंत आम्हाला भेटत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण चालूच ठेवणार. आणि शेवटी आम्हाला आत्मदान केल्याशिवाय पर्याय नाही झाला तर शेवटी आम्हाला तोच पर्याय शेतकऱ्यांना, दुसरा पर्याय नाही शेतकऱ्यांना. मित्रांनो, जसं की आपण पाहिलं हे जे शेतकरी आहेत हे रमेश हिंदुराव यांच्या नेतृत्वाखाली जे आहेत आंदोलन करत आहेत. तसेच हे सर्व शेतकरी जे आहेत हे ठाणे जिल्ह्यातील मुरबाड या विभागातून आलेले आहेत. जवळपास 500 शेतकऱ्यांचे जे बोनस आहेत ते अजूनही मिळालेले नाही आहेत. तसेच यांचं असं म्हणणं आहे की मुंबई येथील मार्केटिंग कॉर्पोरेशनला जे देखील त्यांनी पत्रव्यवहार केलेले आहेत. 2020 पासून सध्या तर 2025 सुरू आहे. अद्यापही जे आहे प्रशासनाकडून त्यांना काही उत्तर आलेलं नाहीये. तसेच अद्यापही प्रशासनाकडून त्यांना जे आहे समाधानकारक उत्तर भेटलेलं नाही आहे. तसेच या शेतकऱ्यांनी जे आहेत मुरबाड, आझाद मैदान व नागपूर अशा विविध भागात जे आहेत आंदोलन केलेले आहेत. गेले 5 वर्ष जे आहेत ते आपल्या थकबाकीसाठी जे आहेत जागोजागी आंदोलन करून जे आहेत प्रशासनाला मागण्या मागत आहेत. तसेच यांनी अन्न विभाग पुरवठ्याचे मंत्री धनंजय मुंडे यांना देखील सध्याच पत्रव्यवहार केलेले आहेत. तसेच आता बघण्यासारखी गोष्ट ही असेल की यापुढे प्रशासनाकडून ह्यांना काय उत्तर भेटणार आहे व हे आंदोलन अजून किती दिवस चालणार आहे. हे जे शेतकरी आहेत यांच्यावरती जो 5 वर्षापासून अत्याचार होत आहे तो कधी संपणार आहे. अशाच नवनवीन खबरा पाहण्यासाठी पाहत रहा प्रथम न्याय. मी प्रियंका बनिया, कॅमेरा पर्सन गौरी पवार सोबत.